हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 10 जुलैच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या बातमीकडे. तर पहिली बातमी आहे, सर्वोच्च न्यायालयाने पर इन्क्युरियम तत्व स्पष्ट केले. बातमी काय आहे ते पाहूया. सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच SCने अलीकडेच पर इन्क्युरियम तत्वाचा व्याप्ती आणि उपयोग स्पष्ट केला आहे. यात पूर्वीचा न्यायिक निर्णय कोणत्या परिस्थितीत बंधनकारक नसतो हे सांगितले आहे. तर पर इन्क्युरियम म्हणजे काय ते पाहूया. हे तत्व म्हणजे काय? तर पर इन्क्युरियम हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ काळजी न घेतल्यामुळे असा आहे. एखादा निर्णय पर इन्क्युरियम असतो जेव्हा संबंधित वैधानिक तरतुदींचा विचार न करता दिला गेला असेल किंवा समान किंवा उच्च दर्जाच्या खंडपीठाच्या आधीच्या बंधनकारक निर्णयाकडे दुर्लक्ष करू दिला गेला असेल. असे निर्णय कायद्याचा चुकीचा वापर असल्यामुळे बंधनकारक उदाहरण म्हणून चालत नाही. कायदेशीर व्यवस्थेत सुसंगतता राखण्यासाठी न्यायालयाने असे निर्णय पाळण्यास नकार देऊ शकतात. पुढे पाहूया. स्टार डिसिसी म्हणजे तत्वाशी संबंधित आहे. तर हे तत्व म्हणजे स्टार डिसिसी तत्वाशी जोडले आहे. स्टार डिसिसी म्हणजे जो निर्णय झाला आहे त्यावर ठाम राहणे म्हणजे स्टार डिसिसी होय. तर स्टार डिसिसीमुळे न्यायालय कायदे आणि एकसमानता राखण्यासाठी बंधनकारक उदाहरणे पाळतात. पर इन्क्युरियम हे या तत्वाला मर्यादित अपवाद आहे. तर याला घटनात्मक आधार काय आहे ते पाहूया. तर हे तत्व भारतीय संविधानाच्या कलम 141 अपवाद आहे. कलम 41 नुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयांना बंधनकारक आहे, परंतु हा अपवाद फक्त दुर्मिळ आणि विशेष परिस्थितीत लागू केला जातो. पुढे पाहूया. रेशन डेसिडेंडी निर्णयाचा आधार असलेला कायदेशीर तत्व आहे. हेच बंधनकारक असते. पुढे पाहूया. ओबिटर डिक्टा न्यायालयाने केलेले निरीक्षण किंवा भाष्य याला ओबिटर डिक्टा म्हणतात. याला फक्त सल्लागार महत्त्वाचा असते, ते बंधनकारक नसते. पुढे पाहूया. सर्वोच्च न्यायालयाची अलीकडील निरीक्षणे काय आहेत ते पाहूया. खालील कारणांमुळे एखादा निर्णय पर इन्क्युरियम मानला जाऊ शकतो. त्याचे रेशन डेसिडेंडी समान किंवा मोठ्या खंडपीठाच्या आधीच्या निर्णयाशी विसंगत असेल किंवा एखादी महत्त्वाची वैधानिक तरतूद, नियम किंवा नियमन न्यायालयाने विचारात घेतले नसेल. खंडपीठाचा दर्जा महत्त्वाचा असतो, न्यायाधीशांची संख्या नाही. समान दर्जाच्या खंडपीठांमध्ये मतभेद असल्यास मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवावे. मोठ्या खंडपीठाचा निर्णय सर्व समान किंवा लहान खंडपीठांना बंधनकारक असतो. फक्त दुसरा अर्थ शक्य आहे किंवा कायदेशीरदृष्ट्या चुकीचा वाटतो म्हणून निर्णय पर इन्क्युरियम ठरवता येत नाही. महत्त्वाचे खटले याविषयीचे पाहूया. स्टेट ऑफ आसाम विरुद्ध रिपा शर्मा. बंधनकारक निर्णयाचा विचार न करता दिलेला निर्णय पर इन्क्युरियम मानला जाऊ शकतो. याचे अर्थ पाहूया. पर इन्क्युरियम म्हणजे कायदा किंवा उदाहरण न पाहता दिलेला निर्णय. स्टार डिसिसी म्हणजे न्यायालयिक उदाहरणे पाळण्याचे तत्व. कलम 141 काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा कायदा सर्व न्यायालयांना बंधनकारक असतो. पुढची बातमी पाहूया.
सिरसा किनो हरियाणाचे GI टॅग मिळवणारे पहिले फळ आहे. तर संदर्भ काय आहे तर सिरसा किनोला अलीकडेच चेन्नईच्या जॉग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्रीकडून GI टॅग मिळालेला आहे. सिरसा किनो ही हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यात पिकवली जाणारी किनोची जात आहे. GI टॅग मिळवणारे हरियाणाचे हे पहिले फळ आहे. किनो हे किंग सिट्रस नोबिलिस आणि विलो लीफ मॅड्रिन यांच्या संकलनातून तयार झालेले लिंबूवर्गीय फळ आहे. 1915 मध्ये अमेरिकन बागायतदार हॉवर्ड ब्रेट फ्रोस्ट यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात हे विकसित केले. फळ गोल सोनेरी नारंगी रंगाचे असून गोड आंबट चव आणि जास्त रस असतो. त्यात व्हिटॅमिन C, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर असते. पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये याची लागवड होते. पंजाब हा सर्वात मोठा उत्पादक आहे. तसेच पंजाबमध्ये किनोला फळांचा राजा असेही म्हणतात. हे पीक 0° ते 40° तापमान सहन करू शकते. पुढची बातमी पाहूया. CBIच्या अटकेनंतर बातमीत आलेला गढवा किल्ला 2002 मधील मूर्ती चोरी प्रकरण. संदर्भ काय आहे तर CBIने गढवा किल्ल्यातील 2002च्या मूर्ती चोरी, दरोडा आणि हत्या प्रकरणातील शेवटचा फरार आरोपी अटक केला आहे. गढवा किल्ला उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील गढवा गावात आहे. हा हिंदू मंदिर संकुल आहे. किल्ला 1750 मध्ये बांधला तर मंदिरे 1000 पेक्षा जास्त वर्षे जुनी आहेत. हे ASI द्वारे संरक्षित राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक आहे. येथे चंद्रगुप्त, कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त यांचे शिलालेख सापडले आहेत. गुप्त काळात याला भटग्राम किंवा भटप्रयाग असेही म्हणत. तसेच संकुलित गुप्तकालीन मंदिर आणि 11 ते 12व्या शतकातील दशावतार शिल्प आहेत. पुढची बातमी पाहूया. पद्मविभूषण विजेत्या तिजानबाई यांचे निधन, पांडवानी परंपरा चर्चेत. संदर्भ काय आहे तर छत्तीसगडची पारंपरिक पांडवानी लोककला जगप्रसिद्ध करणाऱ्या पद्मविभूषण विजेत्या तिजानबाई यांचे 17व्या वर्षी निधन झालेले आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण मिळालेले आहे. पांडवानीबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. पांडवानीबद्दल तर छत्तीसगडमध्ये उगम पावलेली पारंपरिक तोंडी कथा आणि संगीत सादरीकरणाची परंपरा. पांडवानी म्हणजे पांडवांची कथा, महाभारतातील प्रसंगांवर आधारित. एकच मुख्य कलाकार कथा सांगतो, गातो आणि विविध पात्रे साकारतो. तंबोरा, हार्मोनियम, तबला, मंजिरा, ढोल याचा वापर केला जातो. मुख्य कलाकार तिजानबाई आणि ऋतुवर्मा. तर पांडवानीच्या शैली वेदमती, बसून साध्या पद्धतीने कथा सांगणे आणि कलापिक म्हणजे अभिनय, हालचाल, आवाजाद्वारे नाट्यमय सादर करणे. पुढची बातमी पाहूया. लडाखने चांगपा पशुपालक समुदायासाठी उपाय जाहीर केलेले आहे. तर संदर्भ काय आहे ते पाहूया. लडाखचे नायब राज्यपालांनी स्थानिक चांगपा पशुपालक समुदायाचे उपजीविका सुधारण्यासाठी उपाय जाहीर केले आहे. तर चांगपा हा लडाखच्या ट्रान्स हिमालयन प्रदेशातील चांगथांग पठारावर राहणारा अर्ध भटक्या पशुपालक समुदाय आहे. ते पश्चिमा काश्मीरी बकऱ्या पाळण्यासाठी प्रसिद्ध आहे. पश्मिना हा समुदाय तिबेटी बौद्ध धर्म पाळतो आणि अनुसूचित जमात ST म्हणून मान्यता प्राप्त आहे. त्यांचे पारंपरिक तंबू म्हणजेच रेबू याकच्या केसापासून बनतात. पुढे पाहूया. इंडिया हँडमेड चर्चेत आहे.
संदर्भ काय आहेत तर केंद्र सरकारचा हस्तकला आणि हातमाग उत्पादनासाठीचा डिजिटल बाजारपेठ इंडिया हँडमेड पारंपरिक कामगारांना मदत करत आहे. तर हे वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनने 2023 मध्ये सुरू केले. कारागिरांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोच, उत्पादन वाढ आणि आर्थिक सक्षमीकरण हे उद्दिष्ट आहे. कपडे, घर सजावट, दागिने, संगीतवाद्ये इत्यादी उत्पादने येथे मिळतात. GI टॅग असलेल्या उत्पादनासाठी स्वतंत्र विभाग आहेत. पुढची बातमी पाहूया. भारत 2026च्या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये 125व्या क्रमांकावर आहे. संदर्भ आहे ग्लोबल सिटीझन सोल्युशन GCS ने प्रकाशित केलेल्या 2026च्या GPI मध्ये 197 देशांपैकी भारत 197 देशांपैकी 125व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 1 स्थानाने घसरला, पण एकूण गुण 5.1 ने वाढले. GPI काय तपासतो तर आंतरराष्ट्रीय गतिशीलता, राहणीमानाचा दर्जा, गुंतवणूक संधी. 3 आधारस्तंभ आहेत. इन्हॅन्स्ड मोबिलिटी 50%, क्वालिटी ऑफ लिव्हिंग 25% आणि इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज 25%. भारत पासपोर्ट धारकांना सध्या सुमारे 26 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश आहे. भारतीय पासपोर्ट धारकांना GPI 2026 मध्ये अव्वल देश स्वीडन, स्वित्झर्लंड, फिनलंड आहेत. पुढची बातमी पाहूया. भारतीय नौदल INS महेंद्रगिरी F-38 कार्यान्वित करणार. तर भारतीय नौदल 11 जुलै 2026 रोजी विशाखापट्टणम येथे स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट INS महेंद्रगिरी कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही प्रोजेक्ट 17A निलगिरी क्लास स्टेल्थ फ्रिगेट्सपैकी 6वी आणि शेवटची आहे. मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई यांनी बांधलेली आहे. वैशिष्ट्य आहे CODOG प्रणोदन प्रणाली, अत्याधुनिक शस्त्रे, HADR आणि SAR मोहिमा करण्यास सक्षम आहे. पुढे पाहूया. केंद्राने BPR&D, NCRB आणि SVP-NPAचे नवीन प्रमुख नियुक्त केले आहे. नियुक्त्या पाहूया. अलोक कुमार मित्तल BPR&Dचे महासंचालक आहेत. अमित गर्गा NCRBचे संचालक, सुजित पांडे SVP-NPAचे संचालक आहेत. पुढे पाहूया. भारत आणि कतार द्विपक्षीय सहकार्याचा आढावा. संदर्भ आहे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची दोहा येथे भेट घेतली. ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि लोकांमधील संबंधांवर चर्चा. 2023 मध्ये भारत कतार संबंध धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेले. कतार भारताला LNG आणि LPGचा मोठा पुरवठादार आहे. कतारमध्ये 8 लाखांहून अधिक भारतीय राहतात. कतारबद्दल माहिती पाहूया. राजधानी आहे दोहा, चलन आहे कतारी रियाल, सर्वात मोठे नैसर्गिक वायू आणि तेल साठे आहेत. पुढे पाहूया. केंद्र सरकारने सहकारी जीवन विमा कंपनी जाहीर केलेली आहे. संदर्भ आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत सहकारी जीवन विमा कंपनी स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. सहकारी क्षेत्राद्वारे जीवन विमा पुरवणे हे उद्दिष्ट आहे. IRDAIने 150 पेक्षा जास्त सहकारी बँका आणि संस्थानांची नोंद केलेली आहे. 32,000 आणि PACS विमा सेवा ग्रामीण भागात पोहोचवत आहेत. पुढची बातमी पाहूया. भारत दक्षिण पूर्व आशिया पाणबुडी केबल प्रणाली. संदर्भ आहे लाईटस्टोम, मायक्रोसॉफ्ट, सिंगटेल आणि टाटा कम्युनिकेशन्स यांनी I2SEA केबलचे बांधकाम सुरू केलेले आहे. 3600 किलोमीटर लांबीची ऑप्टिकल फायबर केबल जी भारताच्या पूर्व किनाऱ्याला सिंगापूर आणि मलेशियाशी जोडेल. 2029च्या Q4 पर्यंत तयार होईल. लँडिंग स्टेशन मछलीपट्टणम आणि दक्षिण चेन्नई. तसेच AI, क्लाउड आणि उच्च क्षमतेच्या डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या वाढत्या मागणीला मदत.
पुढे पाहूया, इस्रोने सॉलिड मोटरची यशस्वी चाचणी केली. संदर्भ आहे, इस्रोने श्रीहरिकोटा येथे गगनयान क्रू मॉड्यूलसाठी सॉलिड मोटरची पहिली ग्राउंड चाचणी केली. गगनयान मिशन 3 अंतराळवीरांना 400 किलोमीटर उंच 3 दिवसासाठी पाठवण्याचे भारताचे मानवी अंतराळ उड्डाण मिशन आहे. पुढे पाहूया, ॲरो 3 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली. संदर्भ आहे, जर्मनीने बवेरिया येथे दुसरे ॲरो 3 संरक्षण स्थळ स्थापन करण्याची घोषणा केली. ॲरो 3 ही इस्रायल आणि अमेरिकेने विकसित केलेली बाह्य वातावरणीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे. ती पृथ्वीच्या वातावरणाबाहेर येणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना नष्ट करते. तसेच 2400 किलोमीटरपर्यंतची मारक क्षमता आणि मॅक 5+ वेग आहे. मॅच 5+ वेग आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.